आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही सुधारित केलं जाणार का याकडे लक्ष। मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार। वॉचडॉग संस्थेच्या तक्रारीची कॅगकडून दखल। गेल्या 25 वर्षात महापालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश। बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता। वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 कुटुंबियांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार। टॉवरमधील मोठ्या घरांची स्वप्नपूर्ती। मुंबई जानेवारी महिन्यात 12,249 घरांची विक्री। नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक। 13 वर्षातील जानेवारीमधील घर विक्रीचा उच्चांक। मुंबई महापालिकेच्या 114 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती। गेल्या 1.5 वर्षापासून तांत्रिक कारणामुळे पदोन्नती रखडली होती। अखेर पदोन्नती मिळाल्याने अभियंत्यांना दिलासा। पुण्यातील रविवार पेठ परिसरात फ्रीस्टाईल हाणामारी। एका महाविद्यालयीन युवकास बेदम मारहाण। पोलिसांकडून तपास सुरू। घटना सीसीटीव्हीत कैद। पोलीस शिपायाकडून महिलेला लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक। पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून शिपायाचं निलंबनाचे आदेश। पुण्याच्या कोंढवा परिसरात वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवत तरुणाची 24 लाखांची फसवणूक। कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या गोखलेनगरमध्ये मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या एकाला बेदम मारहाण करत हत्या। चतुःशृंगी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल। 45 वर्षीय मृत व्यक्तीकडून आरोपीच्या मुलीशी लग्नासाठी विचारणा।